नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा भूगोल विषयाचा एक पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत. मित्रांनो, या हवामानावर परिणाम करणारे किंवा खास करून हवामानाचे असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत की ज्यांच्यामुळे हवामानामध्ये पृथ्वीवरील हवामानामध्ये बदल होतो, अशा काही घटकांचा विचार या ठिकाणी किंवा ज्याला आपण असं म्हणतो की हवामानाची जी काही अंग आहेत या अंगाचा विचार जे ज्यामुळे हवामान हे बनलेलं आहे अशा अंगांचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यापैकी एक प्रमुख असा अंग म्हणून हवामानाचं या ठिकाणी आपण सौर शक्ती किंवा ज्याला सौर ऊर्जा असं म्हणतो, या सौर ऊर्जेचा किंवा सौर शक्तीचा आजच्या तासामध्ये आपण विचार करणार आहोत. सौर ऊर्जा किंवा सौर शक्ती या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत असताना मित्र हो, या ठिकाणी या ज्या काही शक्ती आहे किंवा ऊर्जा आहे या ऊर्जेचा विचार या ठिकाणी आपण करतोय आणि त्यामध्ये देखील सौर ऊर्जेचा विचार करतोय. अशा प्रकारच्या विविध ऊर्जा या वातावरणामध्ये आहेत. त्यापैकी वारे, वादळे यापासून निर्माण झालेली गतिक ऊर्जा आहे की जी वारे आणि वादळे यांच्यापासून जी काही निर्माण होते त्याला आपण गतीज ऊर्जा असं म्हणतो किंवा कायनेटिक एनर्जी असं आपण त्या ठिकाणी म्हणतो तिला. त्यानंतर दुसरी जी काही ऊर्जा आहे या पृथ्वीच्या वातावरणामध्ये ती आहे स्थितीज ऊर्जा, ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. स्थितीज ऊर्जा, ती स्थितीज ऊर्जा म्हणजे काय तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे निर्माण होणारी जी काही ऊर्जा आहे याला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. त्याचबरोबर ऊर्जा किंवा शक्ती असं म्हणतो. त्याचबरोबर प्रामुख्याने तिसरी जी काही ऊर्जा आहे ती तिसरी ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला दिसून येते, ती म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आहेत या खनिज पदार्थांमध्ये विघटनाचे काम चालू असतं. त्या ठिकाणी अणूचं विघटन होतं आणि अणूचं विघटन झाल्यामुळे जी ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भातून भूपृष्ठावर येते अशा पद्धतीची जी काही ऊर्जा आहे साधारणतः अशा प्रकारची ऊर्जा ही आपल्याला भूकंप आणि ज्वालामुखीच्या वेळेस निदर्शनास येते. तर अशा प्रकारची ही जी काही ऊर्जा आहे या ऊर्जेला तापीय ऊर्जा किंवा थर्मल एनर्जी असं या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे अशा गतीज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा आणि तापीय ऊर्जा अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या ऊर्जा या पृथ्वीवरील वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. तर मित्रहो, या पद्धतीने जर बघितलं तर यापैकीच अजून एक ऊर्जा जी या ठिकाणी आहे ती म्हणजे सौर ऊर्जा किंवा सौर शक्ती. मित्रहो, ही जी काही सौर शक्ती आहे ही प्रामुख्याने सौर ऊर्जा किंवा सौर शक्ती म्हणजे काय तर सूर्याच्या पृष्ठभागापासून जी ऊर्जा उत्सर्जित केल्या जाते व जी ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते त्या ऊर्जेला आपण या ठिकाणी सौर ऊर्जा किंवा सौर शक्ती असं म्हणतो.
बघा, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागापासून साधारणतः ही ऊर्जा उत्सर्जित केली जाते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत ही ऊर्जा पोहोचते. अशा या ऊर्जेला आपण सौर ऊर्जा असे या ठिकाणी म्हणतो. म्हणजे या सौर ऊर्जेचा निर्माताच मुळामध्ये हा या ठिकाणी सूर्य आहे, की ज्या सूर्याची साधारणतः सूर्य आणि पृथ्वीचं अंतर हे साधारणतः 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर आहे. आणि एवढ्या 15 कोटी किलोमीटर अंतरावरून ही सौर ऊर्जा सूर्याच्या पृष्ठभागापासून निघते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते. साधारणतः या ऊर्जेचा किंवा सूर्यापासून निघालेल्या प्रकाश किरणांचा दर सेकंदाला जर तुम्ही वेग बघितला तर आपल्याला असं दिसतंय की दर सेकंदाला 2,97,600 किलोमीटर वेगानं ही दर सेकंदाला ऊर्जा या अवकाशातून प्रवास करते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर साधारणतः सूर्यापासून निघालेली सौर शक्ती किंवा सौर ऊर्जा ही साधारणतः 8व्या सेकंदाला ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते. तर अशा पद्धतीने मित्र ही जी काही सौर ऊर्जा आहे ही सौर शक्ती आहे. या सौर शक्तीचा जर आपण विचार केला तर प्रचंड प्रमाणात सूर्याच्या पृष्ठभागावर आणि सूर्यामध्ये ही ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जर आपण सूर्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की सूर्य हा पृथ्वीपेक्षा 100 पटीने मोठा असणारा तारा आहे. सूर्य हा पृथ्वीपासून 100 पटीने मोठा असणारा तारा आहे. आणि मग या ताऱ्याच्या पृष्ठभागाचं तापमान जर आपण बघितलं तर साधारणतः 6000 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान हे सूर्याच्या पृष्ठभागाचं आहे. आणि जवळपास अंतर्गत भागाचा जर तापमानाचा विचार आपण या ठिकाणी करू लागलो तर सूर्याच्या अंतर्गत भागामध्ये जवळपास 50 कोटी अंश डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान आपल्याला या सूर्याच्या अंतर्गत भागामध्ये दिसून येतं. म्हणजे प्रचंड तापमान असणारा, प्रचंड शक्ती असणारा हा गोळा, या गोळ्यापैकी काहीच शक्ती ही पृथ्वीच्या दिशेने येते आणि पृथ्वीच्या दिशेने येऊन या शक्तीचाच परिणाम या पृथ्वीवरील असणाऱ्या सजीव सृष्टीला ऊर्जा देण्याचे काम करताना आपल्याला दिसते. याशिवाय देखील काही शक्ती आपल्याला मिळते, ते म्हणजे काही इतर जे काही ग्रह आहेत किंवा जे काही उपग्रह आहेत, या उपग्रहामार्फत देखील ऊर्जा किंवा शक्ती ही पृथ्वीला मिळते. परंतु ती शक्ती अतिशय नगण्य स्वरूपाची असते. ती काही ऊर्जा किंवा जी काही शक्ती आपल्याला मिळते ती अतिशय नगण्य स्वरूपाची असते. खरी शक्ती किंवा खरी ऊर्जा ही सौर ऊर्जाच आहे. या सौर ऊर्जेमुळेच, सौर शक्तीमुळेच पृथ्वीच्या जीवनसृष्टी फुलवण्यासाठी जी काही ऊर्जा लागते ती ऊर्जा या सौर शक्तीच्या अनुषंगानच या सजीव सृष्टीला मिळालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीने हा सौर शक्तीचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे की हवामानाचं किंवा हवेचे प्रमुख अंग म्हणून याचा आपण विचार करतो. अशा प्रकारची ही सौर शक्ती किंवा सौर ऊर्जा ही या ठिकाणी बघायची आहे. मग या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रहो तर आपल्याला असं दिसून येतं की सौर शक्ती म्हणजे काय, तर सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणारी जी उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते तिला आपण सौर शक्ती किंवा सौर ऊर्जा असं या ठिकाणी म्हणतो. परत एकदा आपण ही व्याख्या बघूया की सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणारी जी काही उष्णता असते ही उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते. त्या उष्णतेलाच आपण सौर शक्ती किंवा सौर ऊर्जा असं आपण या ठिकाणी म्हणतो. मित्रहो,
या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही सौरशक्ती किंवा ही सौर ऊर्जा किंवा उष्णता ही प्रामुख्याने सूर्यापासून निघालेल्या विद्युत चुंबकीय लहरीच्या माध्यमातून या ठिकाणी येत असते आणि ही जी काही विद्युत चुंबकीय लहरीच्या माध्यमातून ही या ठिकाणी येऊन मग आल्यानंतर ही ऊर्जा ही उष्णता पृथ्वीचे भूपृष्ठ ग्रहण करण्याचे काम या ठिकाणी करते आणि अशा पद्धतीने सूर्यापासून पृथ्वीला ही ऊर्जा मिळालेली किंवा सौरशक्ती मिळालेली आपल्याला दिसून येते. साधारणतः आपण जर बघितलं तर सूर्यापासून जी काही सौरशक्ती पृथ्वीच्या दिशेने येते, साधारणतः असं म्हटलं जातं की जवळपास सूर्यापासून निघालेल्या सौरशक्तीपैकी एक 200 कोटी व अंश 200 कोटी अंशापैकी एक 200 कोटी व अंश एवढंच सौरशक्ती पृथ्वीच्या दिशेने येते. एवढीच जरी सौरशक्ती ही पृथ्वीच्या दिशेने सूर्यापासून निघालेली असली तरीही ही सौरशक्ती साधारणतः 2,30,000 कोटी अंश शक्तीच्या बरोबरीची आहे. म्हणजे एवढी प्रचंड सौरशक्ती ही पृथ्वीच्या दिशेनं प्रामुख्याने सौरशक्तीपासून निघालेली आपल्याला किंवा सूर्यापासून निघालेली आपल्याला दिसते. मग अशा प्रकारची ही सौरशक्ती जर आपण बघितलं तर या सौरशक्तीमुळे जी पृथ्वीचा पृष्ठभाग ग्रहण करते, तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की ही जी काही सौरशक्ती पृथ्वीचा जो काही भाग ग्रहण करतो तो भाग दर मिनिटाला पृथ्वीचा पृष्ठभाग दर चौरस सेंटीमीटरवर साधारणतः 1.94 कॅलरीज एवढी उष्णता तो त्या ठिकाणी घेतो. बघा, दर मिनिटाला पृथ्वीचा दर चौरस सेंटीमीटरचा असणारा भाग हा 1.94 कॅलरीज एवढी उष्णता या सौरशक्तीपासून या ठिकाणी घेतो आणि मग ती कॉन्स्टंट असतं, ती काही सहसा बदलत नाही. म्हणून याला त्या ठिकाणी पृथ्वीच्या ग्रहण करण्याच्या या प्रमाणाला त्या ठिकाणी त्यांनी सौर स्थिरांक असं म्हटलेलं आहे. हा सौर स्थिरांक म्हणजे काय, तर दर प्रत्येक मिनिटाला सूर्यापासून निघालेली सौरशक्तीपैकी जी शक्ती आहे ती दर पृथ्वीचा पृष्ठभाग दर चौरस सेंटीमीटरचा पृष्ठभाग हा दर मिनिटाला जवळपास 1.94 कॅलरीज एवढी उष्णता ग्रहण करतो. त्या उष्णता ग्रहण करण्याच्या प्रमाणालाच या ठिकाणी आपण सौर स्थिरांक असं म्हणतो. आणि अशा प्रकारचा हा सौर स्थिरांक साधारणतः पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी, पृथ्वीवर जी काही जीवसृष्टी निर्माण झालेली आहे त्या जीवसृष्टीमध्ये ऊर्जा देण्यासाठी, एक जीवसृष्टी चालण्यासाठी प्रामुख्याने ही ऊर्जा ही या ठिकाणी ग्रहण केलेली ही जी ऊर्जा आहे ही या प्राण्यांना वनस्पतींना पुरवली जाते आणि त्या माध्यमातूनच मग त्यांच्या अन्नाच्या माध्यमातून ही ऊर्जा त्यांच्या रूपामध्ये येते आणि मग परत ही ऊर्जा अवकाशामध्ये वातावरणामध्ये मुक्त करण्याचे काम देखील केलं जातं. तर अशा पद्धतीने मित्रहो ही सौरशक्ती हा सौर स्थिरांक या ठिकाणी वातावरणामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो की त्याच्या अनुषंगाने हवामानामध्ये उष्णता निर्माण होण्याचे काम या पृथ्वीवरील वातावरणाच्या अनुषंगाने असणाऱ्या हवामानामध्ये ऊर्जा निर्माण होण्याचे काम या ठिकाणी घडलेलं आपल्याला कार्य आपल्याला या ठिकाणी घडलेलं दिसून येतं. आणि अशी सौरशक्ती किंवा सौर ऊर्जा ही प्रामुख्याने
या सजीव सृष्टीच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण असलेली आपल्याला दिसते। तर मित्र हो, आजच्या तासामध्ये जर आपण बघितलं की ही जी काही सौर शक्ती आहे, या सौर शक्ती पैकी जो काही एक षष्ठांश भाग हा प्रकाशाचा असतो। जो काही आपण पाहतोय ना की जो काही प्रकाश सूर्य उगवल्यानंतर आपल्याला दिसून येतो, तर या सौर शक्तीमधील, सौर ऊर्जेमधील एक षष्ठांश भाग हा प्रकाशाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसतो। अशा पद्धतीने मित्र हो, आजच्या तासामध्ये आपण सौर शक्तीचा हा मुद्दा, हा पॉइंट किंवा हवामानाचे अंग, सौर शक्तीची असणारी व्याख्या या ठिकाणी आपण बघितलेली आहे। धन्यवाद।